पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट पुढच्या महिन्याभरासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला असून जेव्हा रेड अलर्ट असेल किंवा अधिक पाऊस असेल तेव्हाच घाट बंद ठेवा अशी मागणी स्थानिकांची आहे। दरम्यान आंबेनळी घाटामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, इथून प्रवास करणं किती धोक्याचं आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस बरसतोय, जो हाहाकार पावसानं मागच्या 4 दिवसांमध्ये उडवून दिलाय, त्यामुळं इथलं जनजीवन अगदी पूर्णतः विस्कळीत झालंय। घाटमाते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि या घाटमाथ्यांवरचा प्रवास किंवा घाट रस्त्यानं होणारा प्रवास हा सध्याच्या घडीला धोकादायक बनलाय। अर्थात नद्यांना पूर आलाय ही गोष्ट आहेच आणि त्यामुळं मानवी वस्तीत पाणी शिरून जे जनजीवन विस्कळीत झालंय, पण त्याच वेळेला साधारणपणे जो रस्ता आहे घाटमाथ्यावरचा तो धोकादायक बनलाय। मी आत्ता आंबेनळी घाटात आहे आणि या घाटामध्ये ठिकठिकाणी सध्या दरडी कोसळत आहेत आणि तसं म्हटलं तर हे प्रमाण मोठ्या संख्येनं आहे, मोठ्या प्रमाणात आहे। कारण की एक ठराविक मीटर अंतर किंवा काही पावलं तुम्ही चालत गेलात की तुम्हाला अशा पद्धतीनं दरडी ज्या आहेत त्या कोसळलेल्या दिसतात। रस्त्यावरती दरडी आलेल्या आहेत, मातीचा ढिगारा रस्त्यावरती आलेला आहे आणि त्यामुळं हा घाट 1 महिन्याभरासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे। तरी देखील इथून काही प्रमाणामध्ये किंवा काही प्रवासी जे आहेत किंवा काही गाड्या ज्या आहेत त्यांचा प्रवास सुरू आहे। एकंदरीत आत्ताच्या घडीला हा मोह म्हणजे ज्या वेळेला आंबा घाटामध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला एकंदरीत इथलं निसर्गरम्य वातावरण जे आहे ते देखील मोहून टाकतं। धबधबे प्रवाहित झालेले आहेत, छोटे मोठे असलेले, अगदी धुक्याची म्हणजे ढग जे आहेत ते खाली आलेले आहेत, त्यामुळे इथलं वातावरण तुम्हाला मोहून टाकतं। पण हा मोह टाळला पाहिजे सुरक्षेच्या कारणास्तव। आपल्या घरी कुणीतरी आपली वाट बघतं या एका गोष्टीमुळं कुठेतरी हा मोह टाळला पाहिजे। ज्या काही मार्गदर्शक सूचना सध्या दिल्या गेलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होणं गरजेचं आहे। शक्यतो या घाटातला प्रवास म्हणजे अगदी नजर चुकवून देखील प्रशासनाची तुम्ही करत असाल तर तो टाळा, कारण की हा घाट धोकादायक झाला आहे। पाऊस काही थांबत नाही आहे आणि कोणत्याही क्षणी दरडी या खाली येऊ शकतात। कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, आंबेनळी घाट, रायगड। ह्या वेळेला आमच्या घाटात रोडचं काम चालू आहे आणि त्यांनी रोड कटिंग करताना जी कंपनी काम करते ते कंपनी काम 90 डिग्रीमध्ये उभी त्यांनी डोंगर कापायचं काम केलं आहे। त्याच्यामुळे वरच्या भागात जे दगड आहेत, माती आहे, ते सगळं खाली येऊन रस्त्यावर येतं आहे। रस्ता कधी कधी पूर्ण ब्लॉक होते, कधी कधी थोडासा ब्लॉक होतोय। ज्या वेळेला रेड अलर्ट असेल किंवा अतिवृष्टी असेल त्यावेळेला बंद असेल ते गोष्ट ठीक आहे, पण तुम्ही महिनाभर बंद ठेवून हे होणारे शाळेच्या मुलांचं नुकसान, परत हे छोट्या मोठ्या धंद्याचं होणारे नुकसान, ह्याला भरपाई असं याला पर्याय दुसरा काही उरलाच नाही। आज बंद असल्यामुळं इकडे आमच्या कापडा परिसर, कापडा आड, पोलादपूर धरलं तरी इकडे ओस पडल्यासारखं आहे। म्हणजे इकडे अजून तसं माणसाची रहदारी नाही, काहीच नाही। त्यामुळं हा घाट बंद ठेवणं हे फार चुकीचा निर्णय आहे।